नुसतं एका ग्रहावरून तुम्ही सुनिश्चित नाही करू शकत की तुम्ही अमुक अमुक करिअर करावं, हा ग्रह माझा चांगला आहे म्हणून मी ह्या ग्रहाच्या बाबतीत करिअर करतो, असं कधीच सुनिश्चित होऊ शकत नाही. कारण त्या बाबतीत समजा त्या व्यक्तीने जे काही शिक्षण घेतलंय त्या बाबतीत तुम्ही पंचम स्थान बघावं की बाबा त्यांनी जे शिक्षण घेतलंय खरोखर त्यांनी ते मन लावून घेतलंय का. आपण पण एकदा आपल्या पद्धतीने बघूयात. त्यानंतर तो त्या शिक्षणाच्या बाबतीत जे काही त्यांनी घेतलंय सप्तम स्थान पाहिलं, त्याच्यामध्ये तो चांगलं करिअर करेल का हे एकदा बघितलं की म्हणजे करिअरमध्येच म्हणजे तो चांगला बिझनेस वगैरे उभा करेल का, मोठा अंपायर उभा करेल का. त्यानंतर दशम स्थान पाहिलं, तो त्याच्या आपल्या लोकांसोबत कसा वागेल, आपले लोक म्हणजे त्याच्या काम करणार त्याच्या कार्यस्थळावर वगैरे वगैरे, तिथं त्याचा कसा मानसन्मान असेल. त्यानंतर द्वितीय स्थान पाहिलं की बाबा ते जो बोलतोय त्याच्यानुसार तो चांगलं धन कमवू शकेल. आणि त्यानंतर आता काम्य इच्छा आल्याच, घर गाडी बंगला अमुक धमुक हे सगळं आलंच. आणि त्याच्यामधून त्याचं चौथं स्थान बघावं की ते जे काही म्हणतोय त्याच्यामधून घर गाडी बंगला वगैरे तो घेऊ शकेल का. आणि हे सगळं चेक केल्यानंतर हा बाबा आता तू हे करिअर कर, कारण तुला ह्याच्यामधून तुला जे हवंय ते भेटू शकेल असं झालेलं आहे, मग तू हे करिअर कर. असं सगळं विचार केल्यानंतर त्या नक्षत्राच्या वेळेस त्याचं जुळतंय का, त्याच्या ग्रहाच्या अनुसार जुळतंय का, ग्रहाची अवस्था काय आहे, दृष्टी कुठं पडते, स्थान काय आहे, मालक कुठं आहे, सगळं बघितल्यानंतर मग एक करिअर त्याला सांगावं, मग एक करिअर त्याला निवडायला द्यावं किंवा जे काही 10 करिअर मांडले त्यातून त्याला निवडायला द्यावं. दत्तगुरु दिगंबरा सीताराम.